तुझ्या कान्हाला काहीतरी सांग. तुझ्या कान्हाला काही सांग यशोदे. परवा माझ्या दारावर आलं आणि दारावर आलं तोंड वाकडं करायला लागलं. बारीक लेकरू महाराज काय चाळे करते आणि काही सांगता येत नाही. एक पोरलं म्हणलं, ए बाळा तुझं नाव काय? ती मला असं करायला. काय आगाव पोरग आहे, म्हणजे मी काहून सांगन तुला नाव? काही चाळे करते लेकर. तोंड करी वाकुडे मला म्हणे तो वेडे. आता येड माणूस येड म्हणू देईन आणि शहाणा माणूस येड कसं म्हणू देईन? एखाद्याला तुम्ही शहाणा बरोबर लय येड आहेस, दगड हाणीन तुला म्हणते. मला वेड म्हणायला लागलंय ते. आणि तुला सांगाय जावं, तुला राग यायलाय. तुझ्या कान्हाला काहीतरी सांग यशोदे ग, तुला येईल राग. सगळ्या गावात फिरायला लागले ते. सगळ्या गोपिकांना त्रास द्यायला लागले. सगळ्या गावात चहा घ्यायला लागले. चहा नाही, दूध, दही, दूध लोणी घ्यायला लागले. यशोदे एक एक गाराणं नंदबाबापर्यंत पोहोचलं. नंदबाबा म्हणले, अरे कृष्णा, आपण राजे आहोत. राजाने प्रजाला सुख दिलं पाहिजे, त्याला जाणता राजा म्हणतात. शिवछत्रपतींना जाणता राजा का म्हणतात? प्रजेचं दुःख कळालं, छत्रपतींना जाणता राजा म्हटलंय. आणि ज्या राजाला दुःख सांगावं लागतं, कर्जमाफी करा, हे करा, ते करा, मालाला भाव द्या शेतकऱ्यांच्या, त्याला नेंता राजा म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे कोण? एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. जय हो. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं, माझ्या देवाचं, माझ्या देवाचं नाव गाजते गड्याच्या किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड्याच्या दगडावर. जय हो. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं, देवाचं, माझ्या देवाचं नाव गाजते गडाच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडाच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. सुंदर निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रक्तासाठी वारले आपल्या निधड्या छातीवर. रक्तासाठी दार झेलले आपल्या निधड्या, प्राणपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. प्राण मावळे भरवले तो राजाचा बळ. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गडाच्या किल्ल्यावर. जय हो. माझ्याचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. जय
भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की. एकच राजा असा होऊन गेला, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. जाणता राजा म्हटलंय. आपण राजे आहोत, प्रजेला सुख देणं आपलं कर्तव्य आहे. कृष्णा, उद्यापासून तुम्ही शाळेत जा. शाळेत जाणं म्हणजे गायी चारणं. सगळ्या गायी जमा केल्या, पेंद्या वाकड्या बोबड्या सगळे जमले आणि जगाचा मालक डोक्यावर मोरपीस असणारा टोप घातला, खांद्यावर कमळी टाकली, हातामध्ये काठी घेतली. जगाचा मालक. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे बाल, आगे आगे गैया पीछे पीछे बाल, पीछे मेरो मदन गोपाल, पीछे मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. घास खावे गैया दूध पिए बाल, घास खावे गैया दूध पिए बाल, मक्खन खावे मेरो मदन गोपाल, मक्खन खावे मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, जय हो. छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, बेचमो मेरो मदन गोपाल. लहान लहान लेकरं, ते गाई वासरं सगळे पेंध्या वाकड्या बोबड्या सगळे जवळ होते. यशोदा जवळ आल्या. माझा कन्हैया जसा गोकुळामध्ये आला तसा एकदाही बाहेर नाही गेला. पेंध्या, लई लांब नका जाऊ बर का. जरी गेलात तर माझ्या कन्ह्याला सांभाळून आणा. आता सगळ्या जगाला सांभाळते महाराज ते. पण माय काय म्हणते, माझ्या पोराला सांभाळून आण बर का. सगळ्या गावाला इकून टाकील ते. आईचं प्रेम आहे, वात्सल्य भाव आहे आईचा. बोलायला लागल्या यशोदा माता. जवळीच खेळा नका जाऊ दुरी, सांभाळा मुरारी कृष्णनाथा. माझ्या कन्हैयाला सांभाळून आणा बरं का. कन्हैयाला सांभाळून आणा बरं का. कुठं लांब नका जाऊ बरं का. जवळ जा, विहिरीवर जाऊ नका, एखाद्या पाण्यापाशी जाऊ नका, पडताल पाण्यामध्ये. जपा त्याला. आईचं प्रेम आहे महाराज. लेकरू कसंही वागू द्या, आई त्याच्यावर प्रेमच करते. काय सुंदर झाकी ती. गाई समोर आहेत, निघाल्या. गाई चालल्या वनाप्रती, सवे पेंध्या चाले सांगा. ती गाई निघाल्या.
चालल्यात गाई, चरायला लागल्या गाई. आणि चरता 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 सगळ्यांची वळती होती. लहान लेकरात गेलं की लहान लेकरासारखं वागावं लागतं. पप्पा घोडा होऊन लागते, एसपी का असं बापन घोडा होते लेकरा पुढे. लहान लेकरात गेलं की लहान लेकरासारखं राहावं लागतं. मग आनंद निर्माण होतो. देव जगाचा मालक आहे महाराज, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमच्या भगवान परमात्म्याची शक्ती. पण त्या लहान लेकरासोबत देव गवळ्यांची तापकरी कोण पोरी चांगली, एवढा त्यांचा छंद देवा. काय पोरं होती महाराज गोपाळांची, ती प्रेम होतं, भाव होतं, भक्ती होती त्यांची. आणि भक्तीच्या जीवावर भगवान परमात्मा त्यांच्या अंकी झालेला होता. पेंद्या म्हणला देवा गाई तुला वळावं लागत्या, सगळ्यांना वळल्यात. जरा आळस करू लागले. देव म्हणले काय म्हणते बघू द्या. तुला जर नटल्या ओळायच्या गाई तर आमच्यातून बाजूला काढ गाई. निवडिया फुले गोधने कानोबा, निवडिया फुले गोधने, आमच्यातून बाजूला घे तुझ्या गाई. भगवान म्हणले अरे मुद्दाम तुझ्या संगती करता मी आलो. देव म्हणे माझे पुर तसे कोड संगती या गोड वैष्णवांच्या. मुद्दाम तुमची संगती करण्याकरता आलो रे. गाईची सेवा कोणत्याच अवतारात देवाला करता येईल नाही. माणसाला गाईची सेवा घडली पाहिजे, माईची सेवा घडली पाहिजे, तुळशीची सेवा घडली पाहिजे, भागवत ग्रंथाची सेवा घडली पाहिजे. या 4 सेवा एक समान सेवा आहेत. नंबर 1 गाईची सेवा घडाव. नंबर 2 माईची सेवा घडाव. नंबर 3 तुळशीची सेवा घडली पाहिजे. तुळस पवित्र आहे. उठल्या उठल्या आपल्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असलं पाहिजे. जय द्वारी नाही तुळशी वृंदावन, जाणावे ते ग्रह स्मशान जाना. त्याच्या दारामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन ही स्मशानासारखे बाबा. तुळशीजवळ देव असतात, तुळशीजवळ लक्ष्मी असते. उठून या प्राप्त काळी तुळस वंदावी माऊली, तुळस संतांची सावली मुकुटी वाहिली श्री विष्णूने. म्हणून तुळशीची माळ गळ्यात घातली भगवान परमात्म्याने. इतकी आवडीची तुळस आहे. तुळस वसे ज्याचे घरी लक्ष्मी तेथे वास करे, बैसोनी श्रीहरी क्रीडा करे स्वानंदे. तिथं भगवान राहतात, लक्ष्मी राहते. जे जे तुळशीसी अर्पिते उदक ते नर पावती ब्रह्मलोक. ब्रह्मलोकाची प्राप्ती तुळशीला पाणी जर रोज घातलं तर. एका पानाचं महत्व आहे व तुळशीच्या. एक पान म्हणजे देवाच्या बरोबरीचं पान आहे. तुळशी पत्र पारडी ठेविता माधव झाला बरोबरीचा. उठा की चला रुक्मिणी स्वस्त कशा बसल्या. एवढी तुळस पवित्र आहे. भागवत कथा, भागवताची सेवा घडली पाहिजे. तुळशी समान भागवताची सेवा आहे. गाईच्या समान गाईची सेवा, भागवताच्या समान सेवा, एका गाईची सेवा माणसाला घडली पाहिजे. 33 कोटी दैवत आहेत गाईच्या ठिकाणी. गाईचं गोमूत्र घ्या, गोमूत्रामध्ये गंगेचा वास आहे. गाईचं शेण घ्या, शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. गाईचं दूधही पवित्र आहे. किती पवित्र आहे बघा गाय. घर नवीन बांधले, सप्ताह चालू करायचं, भजन चालू करायचं, पहिल्यांदा काय लागते? गोमूत्र लागते. घराची वाशांती करायची, पहिल्यांदा गोमूत्र लागते, शेण लागते. त्याच्याशिवाय पवित्र होत नाही. एवढी गाय पवित्र आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदराड. गाईचं दूध ही पवित्र आहे.
लेकरू बुद्धिवान चंचल करायचं असेल तर गावरान गाईचं दूध त्याला दिलं पाहिजे. पहिल्यांदा माईचं नाहीच पुरलं तर गाईचं, आणि गाईचं नाहीच पुरलं तर मग मोठ्या म्हशीचं. पण म्हशीच्याने जड होतं महाराज, त्याचं ते हलगटच जड, त्या माईचा त्याला मेळ लागत नाही, तसं मोठं होतो माणूस. गाय पवित्र आहे, गायीची सेवा घडली पाहिजे. कन्हैयाला कोणत्याही अवतारामध्ये भगवंताला गायीची सेवा करता आली नाही, म्हणून हा अवतार मुद्दाम गायीच्या सेवेकरता घेतला. आणि भगवान आज गाय चारण्याकरता निघाले. सरायला लागल्या गायी, सगळ्यांची वळती संपली. देवाचा नंबर आला, भगवान अब तो तुम्हारी बारी आहे, तुम्ही सांभाळा गायी, तुम्हाला वळती द्यायची. ठीक आहे. जवळची बासरी काढली कन्हैयानी आणि बासरी काढून गोड बासरी वाजवली. काय त्या बासरीचा आवाज आहे. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. हरी बोल. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. टाळी वाजवा. मुरली ढोणे केवळ तिने हरिनामाचा संसार केला कानातीला निसंचारी उसरले. आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. हरी बोल. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली पाणी. विवळ झाले अंतःकरणी विधता विसरले. आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. क्या बात है. वाह. आहारी सावळिया. काय गोड बासरी महाराज देवाची. गाई करता बासरी वाजवली हो. गाईने देवाच्या बासरीचा आवाज ऐकला. आवाज ऐकल्याबरोबर खाणं चारा तसाच तोंडात ठेवला आणि गाईचं लक्ष लागलं कुठं. देवाच्या बासरीकडे. आवाज आला कथेचा. कथा सुरू झाली वाटते, चला जावंच लागते आता. ही बासरी
लक्ष लागले रे चरणी म्हणे नाम याची जनी. बासरीला लक्ष देवाकडे लागलं पाहिजे. बासरी पवित्र होते. नरदेहाची बासरी आहे, 3.5 हाताची बासरी आहे. ही बासरी पवित्र करायची. गोड बासरी वाजवू लागली हो. आमचे कलाकारही सुंदर बासरी, आज जरा मूडवर आहेत ते, सुंदर बासरी वाजवायला लागलेत. कन्हैयानी अशी बासरी वाजवली, गाईनं आवाज ऐकला त्या बासरीचा, आणि आवाज ऐकल्याबरोबर चरण सोडलं, आणि चरण सोडून तृणाचारा चोरू विसरली. गाई व्याघ्र एकी ठाई झाली. गाय आणि वाघ एकत्र कधी येत नाही दादा. भगवान परमात्म्याच्या या बासरीचा आवाज ऐकला. आवाज ऐकल्याबरोबर गाईनं चारा सोडला, वाघाने खाणं सोडलं, आणि एकत्रित नांदू लागले. सगळ्यांनी एकत्रित नांदणं महत्वाचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन सप्ताह करणं, सर्वांनी एकत्र येऊन पंक्ती करणं, सर्वांनी एका छत्राखाली येणं, हे देवाच्या बासरीचा आनंद आहे. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे परमार्थ. गाईनं चारा खाणं सोडलं, वाघाने चारा खाणं सोडलं, एकत्रित नांदू लागले. गाई व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी कुळे निवांत राहिली. पक्षी किलबिल करू लागले. पक्ष्यांची भाषा आहे. साधूला भाषा कळती पक्ष्यांची. साधूला भाषा कळती पक्षाची. किलबिल किलबिल करू लागले. आवाज यायला लागला. पक्षी कुळे निवांत राहिली. वैरभाव समूळ विसरली. वैरभाव त्यांचा विसरून गेला. गाईनं आपला वैरपणा सोडला, वाघाने वैरपणा सोडला, आणि देवाची बासरी ऐकू लागली. अजून कोणावर परिणाम झाला? यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. यमुना 24 तास सारखी वाहत असते. भगवान परमात्म्याच्या या बासरीचा आवाज ऐकल्याबरोबर यमुनेलाही गती थांबवा वाटली. आपली गती थांबत 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 त्या बासरीचा आवाज, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय. सूर्य कधी थांबत नसतो, पण भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकला. सूर्याने आपली गती थांबवली. रवी मंडळ चालता स्तब्ध होय. शेष कुर्म वराह चकित राही. आपली पृथ्वी शेषवाधारित आहे, कुर्मावाधारित आहे. तिथपर्यंत बासरीचा आवाज गेला. बासरीचा आवाज ऐकू लागले. शेष कुर्म वराह चकित राहे. माणसावर काय परिणाम झाला? गोपिकांनी आपल्या लेकरायला स्तनपान करायचं सोडलं. बाळा स्तनो देव विसरली माय हो. वृंदावने वेणू कवणाचा माय वाजे. वेणू नादे गोवर्धनो गाजे. मयूर पुच्छ मज पाहता भासती या जवराजे. कोणाचा वेणू आहे? कोणाचा वेणू आहे? हरि की मुरली बाजी रे, जमुना की तीर बाजे. जमुना की तीर मुरली बाजे रे, जमुना की तीर बाजे. जमुना की तीर मुरली बाजे रे, जमुना की तीर बाजे. जमुना की तीर हरि की मुरली बाजी रे, जमुना की तीर बाजे. जमुना की तीर मुरली बाजे रे, जमुना की तीर बाजे. जमुना की तीर
की मुरली बाजी रे, ही भगवंताची बासरी आहे. आणि त्या बासरीचा आवाज आल्याबरोबर त्यांनी आपलं कामधंदा सोडला, सगळे कामं टाकून दिले. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, प्रीती ओढली परमानंदा हो नंदा. पावा खोंगडी घेऊन पावी, गोपिकांनी ओळखलं देवाची बासरी धावत आल्या. काय बासरीचं पुण्य असेल त्या, हो बासरीवर बोलता येईल हो, काय पुण्य असेल. भगवान परमात्मा झोपताना उशाला बासरी घेतात, चालताना कमरेला खवतात आणि वाजवताना दोन्ही हात घेऊन ह्या बासरी वाजवतात. काय भाग्य असेल बासरे, तो काय पुण्य केलंस देवाजवळ जाण्याकरता. बासरी सांगते मी आतून मोकळी. बासरी काय बोलते, मी आतून मोकळी आहे, अंतकरण वरती मोकळी झाली. पोकळ भाग आहे बासरीचा आतून. काम क्रोध लोभ दंभ अहंकार 6 षडरिपू बाहेर काढले. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे ही बासरी निर्मळ करावं लागणार आहे. आणि ही बासरी एकदा निर्मळ झाली, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, केव्हा काम क्रोध केले गररे ते. ही बासरी नीट कुठं होते, ही बासरी निर्मळ कुठे होते, फक्त परमार्थ क्षेत्रामध्ये ही बासरी निर्मळ होते. म्हणून कथा आहे, म्हणून कीर्तन आहे, म्हणून सप्ताह आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. खेळता 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 बराचसा वेळ झाला. भगवान लेकरे म्हणून लागले देवा, अरे बासरी बासरी मधुरी गायी आल्या, खूप झालं, गोपिका आल्या, आपला भुका लागलेत, आम्हाला खाऊ दे रे. एक खेळ नाही महाराज देवाचा, अनेक खेळ होते. लगोरी होतो तो, चेंडू फळी, हमामा पोरा हमामा डुंबरी घाली दमामा, हमामा पोरा हमामा डुंबरी घाली दमामा, डुंबरी घाली दमामा, डुंबरी घाली दमामा, हमामा पोरा हमामा डुंबरी घाली दमामा. जय हो. क्या बात है. हमामा विटी दांडू चेंडू फळी, अबक डुबक टिबक पोरा, त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, नाना प्रकारचे खेळ. खेळ खेळता खेळता पोरं म्हणले भुका लागल्या देवा, खांदी भार पोटी भूक काय, खेळायाचे सुख. भुका लागल्यात देवा, जेवण करायचे. शिदोरे आणल्यात, हो आणल्यात. शिदोरे आणल्यात ना, हो सोडा शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या जमा केल्या. खडकी सोडल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. काला केला भगवान परमात्म्याने सोंगड्यासोबत. जो काला वैकुंठात नाही, जो काला स्वर्गात नाही, तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगी. वैकुंठात काला नाही मिळत, स्वर्गात काला मिळत नाही. म्हणून त्या लोकांची इच्छा आहे, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. मृत्यू लोकात आम्हाला जन्म प्राप्त व्हावा, कशा करता, काला खाण्याकरता. आपण सहज आलोत, मग कालवा करण्यापेक्षा कालाच करा. कालवा म्हणजे संसार, काला म्हणजे परमार्थ. कालवा होत असतो आणि काला करावा लागतो. कालवा करण्याकरता अट्टास लागत नाही आणि काला करण्याकरता अट्टास, जीवाचा आटापिटा सायास करावा लागतो. त्याचं नाव काला आहे.
सगळ्यांच्या दोऱ्या सोडल्या. अजीव अमरावती काला पहावया येते देवी सरती देवपणा. देवाने आपला देवपणा सोडला महाराज. काल्याची असे देवजळी झाले मासे पसोनिया. काल्याचा आनंद घेण्याकरता स्वर्गातले देव म्हणले चला आता काला होणार आहे देवाच्या संगतीत, चला आपण यमुनेमध्ये जाऊन मासे होऊन बसू. पण देवाने त्याला काला दिलाच नाही ना. शुकाचारी गोड वर्णन करतात त्या काल्याच्या आनंदाचं. विव्रत वेनुर जठरपटयो शृंग वेत्रेचे कक्षच वामे पानो मसरून तत्फलांगुष्टिष्ठन मध्यांस परिसृदम हासयन्नर बिभिः स्वर्गलोके विरते भुजे यज्ञ बोंबाल केली पुंडलिका हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान की जय. काल्याचा आनंद भगवान परमात्म्याने गोपाळांना दिला. वैकुंठित वैसे नाही केवळ काही काल्याचे. एकमेकांच्या मुखात काला घातला. सुंदर तो काल्याचा आनंद. पण इकडे कंसाचं काही भीती संपत नाही. कंसाला वाटलं काय करावं. एक युक्ती सुचली कंसाला. अक्रूरजीला बोलवलं. अक्रूरजी जा आणि रथ घेऊन जाऊन कृष्ण आणि बलराम या दोघांना घेऊन या. धनुर्याग ठेवलेला आहे. कट कारस्थान करून बोलवून घेऊ आपण कंसाला असं वाटलं मनामध्ये. अक्रूरजीला बोलवलं. अक्रूरजी आले. रथ सजवला आणि सुंदर प्रकारचा रथ सजवून भगवान परमात्मा गोकुळामध्ये आहेत. रथ तिथपर्यंत नेला अक्रूरजीनं. आणि गोकुळात रथ यशोदेच्या दारावर नंदबाबाच्या दारावर येऊन उभा टाकला. आणि उभं टाकल्यावर उतरले. आदरातिथ्य केलं. अतिथी देव भो. नंदबाबाने विचारलं कशा करता आले अक्रूरा. कृष्ण आणि बलराम यांना न्यायचे कंसाने पाठवलंय मला. धनुर्याग ठेवलेला आहे. भगवान आले. बलरामजी आले. यशोदेला कळलं. गोपिकांनी रथ पाहिला. आतापर्यंत आपल्या या गोकुळामध्ये असा रथ एकदाही आला नव्हता. असा रथ एकदाही आला नव्हता. कोणाचा रथ आहे सखे. दुसरी म्हणती मला माहित नाही. तिसरीला विचारलं. चौथीला 10-5 जणीला विचारलं. पण कोणी सांगत नव्हतं. चला आपण 10-5 जणी म्हणे जाऊ. कुठं. यशोदेच्या दारामध्ये. यशोदे रथ कोणाचा आहे. यशोदेला विचारलं रथ कोणाचा आहे यशोदे. यशोदेचं अंतःकरण भरून आलं. बाबा यशोदा बोलायला लागली. कवळण म्हणती यशोदेला कोटी गे सावळा कारत सुंदरीला सांगेवो मजला अक्रूर बासगे बाई गे साजनी बाई
विचारलं यशोदेला, यशोदे व्रत कोणाचं आहे? गवळण म्हणती यशोदेला, कोठे गी सावळा कारत शृंगारीला, सांगे हो मजला अक्रूर भासे कोठे घेवाई साजने, बोली नंदाची पटराणी सद्गदित कंठ दाटून आला महाराज. अति प्रेमात अति दुःखात कंठ दाटून येतो, बोलता येत नाही माणसाला, बोलता येईना. अक्रूराकडे बोट केलं. तो अक्रूर नेण्याकरता आलाय. हो, गोपिका आल्या अक्रूराकडे आणि अक्रूराला बोलायला लागली, अक्रूरा तुला कोणी पाठवलंय? अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिले, का घात करू आलासी वधेसी सकळा. का घात केलाय? ठेवते खाली तिला. अक्रूरा कोणी पाठवलंय तुला? अक्रूरा तुझे नाम तैसीच करणी. नाव तुझं अक्रूर आहे, तुझं करणी क्रूर आहे. नावासारखं वागत नाहीस तू. राग त्याला शिव्या द्यायला लागल्या. काही म्हणले अगं शिव्या देऊन जमत नाही, काही रागानं जमत नाही, काही प्रेमानं घ्यावं लागते. प्रेमानं बोलायला लागल्या. नको नेऊ भगवान क्रूरा, नको नेऊ भगवान, हे अक्रूरा नेऊ नको भगवंताला, तो आमचा प्राण आहे. वृंदावनीच्या सकळ जनासी देवडे जीवदान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. अक्रूरा आमचा प्राण आहे, सखा आहे, तो नेऊ नको त्याला. सगळ्याची समजूत घालायला लागली. नंद बाबाला समजून सांगितलं कृष्ण परमात्म्यांनी. आई जवळ गेले. आई म्हणते आज कळलं रे मला तुझं, आज मला कळालं तू माझा नाहीस रे बाबा. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला, तो शेखीव पिगा गेला पांडवासी. आज मला तुझं कळलं कृष्णा, देवकीचा आहेस तू. रडायला लागली यशोदा माता. वात्सल्य भाव जागा झाला. भगवान म्हणतात यशोदेला, यशोदे आई तू कधी मला बोलो, तुझ्या करता मी येतो. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनिया, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आई तू मला कधी बोलो, येतो बरं का मी. एकमेकाला आलिंगन दिलं. यशोदेला प्रेम हावरणा. अरे तू गेल्यावर आमचं कसं होईल रे कृष्णा. आई मला जावंच लागते, जावंच लागते. यशोदेवी तयारी केली आहे. यशोदेनं सांगितलं अक्रूरजीला, अक्रूरजी दोघांनी जीवन केलेलं नाही. बलरामजीला जीव घाल, कृष्ण कन्हैयाला जीव घाल वाटेने कुठंतरी. अक्रूरजी रथात जाऊन बसले, बलरामजी रथात जाऊन बसले आणि गोपिकांनी सांगितलं दोघांना जाऊ दे कृष्णा, तू जाऊ नको, तुला मी जाऊ देणार नाही. आम्ही रथात जर तू बसलास ना, आम्ही देहाचं अंतरण करू.
ते दादात मी राहणार नाही आम्हाला. तू नसल्यावर आमचं गोकुळाचं काय खरंय. देहातला प्राण गेला, देहाला झिरो किंमत आहे. गावात जर देवदेव नसेल तर गावाला झिरो किंमत आहे. जाऊ नको कृष्णा, जाऊ नको, जाऊ देणार नाही तुला, जाऊ देणार नाही. बसल्यावर भगवंतानी हा रथात नुसता पाय टाकला. पाय टाकल्याबरोबर आकांत रथी चढले वनमाळी, आकांतू गोकुळी भूमी पडल्या वज्रभाळी, कोण देहाती सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. इतक्या रडल्या भगवंतानी रथात पाय टाकल्याबरोबर चिखल तयार झाला महाराज त्यांच्या रडण्याच्या डोळ्याच्या पाण्याचा. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. इतक्या रडायला लागल्या. भगवंतालाही ते सहन होईना. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. भगवंतालाही शोक सहन होईना, संतांचा वियोग देवालाही सहन होत नाही. भगवान बोलायला लागले, अक्रूरा मलाही सहन होत नाही रे, मलाही यांच्याशिवाय करमत नाही रे. भाव विभो होऊन त्या गोपिका खाली पडल्यात आणि देव सांगायला लागले कानामध्ये. कोणाच्या? अक्रूरजीच्या. मोठ्यानं सांगितल्यावर गोपिका ऐकतात. काय देवाचा भाव असेल, काय गोपिकांचं प्रेम असेल मायबाप. कानात सांगितलं अक्रूरच्या, अक्रूरा हे आपल्याला जाऊ देणार नाही. देवपिशा आहे त्या, ह्या सोडणार नाहीत आपल्याला. आपल्याला जाणं गरजेचं. हळूहळू आपला रथ पुढे काढला पाहिजे. देव बोले अक्रूरासी विगी हाकी रथासी, गोपीच्या न पहावी मजसी का जनार्दनी. रथ गेला निघोनी, रथ गेला रथ गेला मिळाल्या गवळणी. हळूहळू हळूहळू रथ बाहेर काढला. इतका तो रथ लांब चालला तितकं भगवान मागे बघायला लागले. मागे परतो नी पाहे. यमुने जवळ जवळ रथ गेला. भगवान परमात्मा बोलतात. अक्रूरजी बोलायला लागले, कन्हैया बलरामजी काय जेवण करा.
रथावून तिघही खाली उतरले. शिदोरी सोडली. अक्रोजीने घास मोडला, तोंडात टाकला. कन्याने बघितलं त्या शिदोरीकडे, रडायला लागली. भगवान, अरे जसा गोकुळात आलो तसा एकटा मी कधीही जेवलो नाही. पिंद्या, वाकड्या, बोबड्या, वरजा अनेक गोपिका माझ्यासोबत जेवणा करता होत्या. घासही खाल्ला नाही. रडायला लागली. भगवान, गोपिकांचा भाव, गोपिकांचं प्रेम, काही प्रेम आहे महाराज गोपिकांचं. थोर प्रेमाचा भुकेला हची दुष्काळ तयाला. तुका मने जीवी सवे प्रेम द्यावी प्रीतीचे. प्रेम असे निघाले भगवान. यमुना पास केले. इकडं कंस महाराजांची अवस्था पाहिली. सकाळी उठला, झोपी जरी झोपला असला तर कृष्ण कृष्ण म्हणून आरबळून उठायचा. झोपेत कृष्ण दिसायला लागला. चराचरी कृष्ण दिसत असे. उठले, स्नान केलं, आरसा गंध लावायला. आरशामध्ये चेहरा दिसतो आपला, आपला चेहरा ना दिसता कृष्ण दिसला. बापरे, आरशातही कृष्ण येऊन बसला. आरसा फेकून दिला. सिंहासनावर जाऊन बसला. इकडे भगवान. मथुरेमध्ये आगमन झालं देवाचं. माळ्यांनी स्वागत केलं. माळ्यांच्या घरी लक्ष्मी नांदत असते. फुलांची माळा घातली, पाद्यपूजा केली देवाची. व्यापाऱ्यांनी स्वागत केलं, त्यांच्याही ते लक्ष्मी नांदत असती. कुबजा भेटली. 7 ठिकाणी वाकडी असणारी म्हातारी चंदनाची ओटी होती. आम्हाला चंदन लावणार का? हो लावणार. देवाला लावलं, सगळ्यांना लावलं. उपकार नाही देवानं ठेवला. एका झटक्यात देवाने तिचा उद्धार केला. तिला 7 ठिकाणी अशी वाकडी असणारी सरळ करून टाकली. गोपाल कृष्ण भगवान की जय. धोबी भेटला. एक धोबी कपडे घेऊन जाऊ लागला. आम्हाला कपडे देणार का? नाही देणार. कंसाचे कपडे का देत नाही? राग आला देवाला. एक थापड मारली. गतप्राण करून टाकलं देवाने. राजा परीक्षित बोलतो, त्याला का मारलं? राम अवतारात बोलला होता, मी का रामासारखा आहे का? गिरली सीता पुन्हा घरात घेतली. भगवान म्हणले, बचेंगे तो अगले जन्म में देखेंगे. या अवतारात देवानी त्याचा बदला घेतला. त्याचा उद्धार केला धोब्याचा. चानूर मुष्टिक यांचा निपात केला आणि मध्ये गेले राजवाड्यामध्ये. राजसिंहासनावर बसलेला हा कंस महाराज भगवान आतमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन त्याची आत्मज्योत देवाच्या ज्योतीत विलीन झालेली होती. करून बसलेला होता देह. टोप होता डोक्यावर. आणि भगवान ते टोप खाली पाडला, केस पकडले आणि एका बुक्कीमध्ये गतप्राण केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. वसुदेवानी यांची बंदीशाळा सोडली. द्वारकेत राहायला गेले वगैरे वगैरे. विस्तारानं खूप मोठी कथा आहे. द्वारकेत राहू लागले. बलरामजीचा विवाह रेवती सोबत पार पाडलेला आहे. आता भगवंताच्या विवाहाचं चाललंय. मोठ्या भावाचं लग्न पहिल्यांदा करावं लागतं, नंतर 2 नंबरचा, नंतर मग लहान आहे की नाही, असं शास्त्र असतं. पहिल्यांदा मोठ्या भावाचा विवाह झाला आणि इकडे लग्नाचं कट कारस्थान काय आहे? 2 मिनिटं भजन करा. जय जय राधा रमण हरि बोल. 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 राधा गोड भजन आहे. चला इकडं नारदजी कौंडण्यपूरला आले आणि एक दिवस नारद आणि भीष्मकजी दोघांचा संवाद चालू होता. आणि दोघांचा संवाद चालू असताना भगवंताचं वर्णन करू लागले. कोण? नारदजी.
संतांच्या मुखातून भगवंताचं वर्णन ऐकावं आणि सासूबाईच्या मुखातून जावयाचं वर्णन ऐकावं. 4-2 महिला मंडळ बसलेल्या जावयाचं वर्णन चाललं. काही सांगू बाई, माझी जावई की नाही सकाळी उठल्यापासून रात्री 7-8 वाजेपर्यंत गाडीच्या खालीच पाय टाकीत नाही. दुसरी म्हणे मा काय कलेक्टर आहे का काय. तिसरी म्हणे कशाचा कलेक्टर आला, गाडीवर काळ्या पिवळीवर किन्नर आहे. किन्नरचं वर्णन किती गोड आहे. तिसरी म्हणे माझा जावई सकाळी उठल्यापासून 9 वाजल्यापासून 9 ते रात्री 9 पर्यंत सारखं अन्नदान करतो. चौथी म्हणे काय अन्नदाते आहे, सप्ते करतो का काय. नाही म्हणे हॉटेलमध्ये वेटर आहे. त्या वेटरचं वर्णन, या वर्णनामध्ये काही तथ्य नाही. संतांच्या मुखातून देवाचं वर्णन ऐकावं, त्या वर्णनामध्ये आपला उद्धार होतो. भगवंताचं वर्णन करू लागले नारदजी बोलतात, काय सांगावं भगवंताचं वर्णन ऐका. हे स्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जेत, म्हणून तोची भगवंतो निसंगाचा सांगा तो. 6 गुण देवाकडे. हे श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. यश नावाचा गुण भगवान परमात्म्याने हनुमंताला देऊन टाकलाय. हनुमंताचं भजन केलं, हनुमंताचं चिंतन केलं, हनुमंतापुढे सप्ताह केला. कोणत्याच कामाला आपल्याला अपयश प्राप्त होत नाही. यशच आलं पाहिजे. यश नावाचा यशे थोरविला मारुती, यश नावाचा गुण दिला मारुती राहिला. अशा 6 गुणांचं वर्णन केलं. आणि हे गुणांचं वर्णन भीष्मक राजे ऐकू लागले. आणि जवळ कन्या होती रुक्मिणी. रुक्मिणी ऐकायला लागली. रुक्मिणी म्हणते पती व्हावं तर बस कृष्ण पती व्हावा. श्रीकृष्ण नवरा नवरी मी. पण भाऊ म्हणायचा शिशुपाल नवरा नवरी. शिशुपालाला द्यायची. माझी जी कन्या आहे, माझी बहीण आहे, शिशुपालाला द्यायची. ठरलंही महाराज लग्न शिशुपाला सोबत. पण पत्र पाठवलं रुक्मिणीने. 7 श्लोकाचं पत्र. आज आपल्या या पासदगाव नगरीमध्ये आपले लाडके आमदार, उत्तर नांदेडचे लाडके आमदार बालाजी भाऊ कल्याणकर सपत्नीक त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जसं तुकोबारायांच्या कीर्तनाकरता शिवरायांनी यावं, तसं आपल्या या कथेकरता, सप्ताह करता गावाला भेट आणि देवालाही भेट. म्हणून त्यांनी मोठं अंतःकरण करून आपल्या या सप्ताहामध्ये उपस्थिती लावलेली आहे. आणि जसे श्रोते बसतात तसे ते आपली स्थानापन्न झालेली आहे. त्यांना माहिती आहे खुर्ची वर असते, मंत्रालयात असेल, नाही वर कुठं इथं असेल, पण आपल्याला या संप्रदायामध्ये आलो सकळ असते. इथे आहे अधिकार, सगळ्यासारखं आपण बसू. अगदी मनाचा मोठेपणा करून त्यांनी आपल्याला, त्यांचे धन्यवाद. आणि 7 श्लोकाचं पत्र लिहिलं रुक्मिणीनं. आणि 7 श्लोकाचं पत्र लिहून सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडे पाठवलं. भगवान तुम्हाला मी वरलेला आहे. शिशुपाल नवरा नवरी मी त्याला वरणार नाही. लग्न जमलंय माझं. 5 दिवशी हळद काढलेली आहे. आणि 5व्या दिवशी मी हळदच्या टायमाला कौंडण्यपुरामध्ये देवीचं मंदिर आहे, तुळजाभवानी मातेचं गावाच्या बाहेर. त्या मंदिरापाशी जवळ येईल. तुम्ही रथ घेऊन तिथे या. आणि ठरल्याप्रमाणे 5वा दिवस झाला. आणि 5वा दिवस आल्यावर परमात्मा रुक्मिणी वाट पाहू लागली. आपल्या इथे सगळं आगमन झालेलं, रुक्मिणीचं आगमन झालं आणि कृष्ण कन्हैयाचंही आगमन झालेलं आहे. सुंदर त्या विवाहाची आपणही तयारी केलेली आहे. आज 6वा दिवस आपल्या कथेचा. आणि या लग्नाकरता वराडी मंडळी जमलेली आहे. माता माऊल्या आहेत, पुरुष वर्ग आहे, आपले लाडके आमदार साहेबही आहेत. आत्याबाईंची ओळणी होईल. अगदी शास्त्रबद्ध विधी देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं
अग्नीच्या साक्षीने हा विवाह असतो. स्वामी महाराजही आपल्या लग्नाकरता हजर आहेत. कालच विचारलं महाराज लग्न कधी आपलं, म्हणून उद्या. तेही लग्नाकरता हजर राहिलेले आहेत. सुंदर अशी कथा आहे आणि भगवान परमात्म्याचं आगमन आपल्या महालात झालेलं आहे. 2 मिनिटच लगे हातवळणी झाले की लगेच आता इथं आगमन होईल. बोला. तेरा किसने किया सिंगार सावरे, तेरा किसने किया सिंगार सावरे, लगे तुला सा सिंगार सावरे, लगे तुला सा सिंगार सावरे, तेरा किसने किया सिंगार सावरे, तेरा किसने किया सिंगार सावरे.
सर्वांना अक्षता पोहोचल्या का? उद्या 7वा दिवस आहे, कथेची सांगता आहे, सुदाम चरित्र होईल उद्या, पोह्याचा प्रसाद आणि उद्या महापूजा होईल आणि कथा जरा लवकर चालू होईल. उद्या 12 ते 2 कथा होईल आणि 2 ते 4 आपली दिंडी प्रदक्षिणा होईल. आज या लग्नाकरता, आपल्या ह्या कार्याकरता, सप्ताहाकरता, गावाच्या भेटीकरता आपले उत्तर नांदेडचे लाडके आमदार साहेब बालाजी भाऊ कल्याणकर यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. जोडीनं संध्याताई बालाजीराव कल्याणकर सहकुटुंब सहपरिवार आपल्या या कार्याकरता आलेले आहेत. त्यांना उदंड आयुष्याला भगवान परमात्म्याची त्यांना धन्यवाद. असंच भगवंतांनी त्यांच्याकडून कार्य करून घेऊ अशी भगवंताला विनंती करू. पाहुणे मंडळी तसेच गावकरी मंडळी यांना सूचित करण्यात येते की आता 1 मिनिटामध्ये लग्नाला सुरुवात होत आहे. नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा उभं राहा. नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा या बरं. हा उभं टाका. नवरदेवाचे मामा या. या शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. हरी स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदा बल्लालो मुरडविनायकं चिंतामणे सेवरं लेण्याद्रि विरजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओजरं ग्रामोरा जनासिते च गणपती. पूर्या सदाशिवमंगल सा शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल. सौभाग्याची तू तर राणी, सौभाग्याची तू तर राणी. रुक्मिणी भाग्यवती श्रीकृष्ण राव हे आदि मंडपी, श्रीकृष्ण राव हे आदि मंडपी. तुझ करणाच सौभाग्यवती मिलन प्रसादी दोन कुळाचे, मिलन प्रसादी दोन कुळाचे. आले भक्त बांधव सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. राजा रुक्मिणी नयनी ती कोणिया चिंता करी ही गाण्या सगुणावरान पवरा कवनासिम्या दिजे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी सम रुक्मिणी रुक्मपुत्र वडील त्यासी पुसणे शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान. आली सात जन्माची जोडी, आली सात जन्माची जोडी. आठवण ठेवतो या माहेरची, आठवण ठेवतो या माहेरची. आली
वाजत गाजत जय हो. सोन्याचं बाशिंग ज्याला नाचायचं ते उभे राहा. सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागते सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागते या पासत गावात काही वाजत गाजत या पासत गावात काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागते सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागते सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागते राजा भीमकाची होती रुक्मिणी, राजा भीमकाची होती रुक्मिणी, धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या राया, धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या राया, पाया जोडवितो, पाया जोडवितो, नऊ लाख साजरी, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं, सोन्याचं बाशिंग जय हो. देवाचं लागतं, या पासत गावात काही वाजत गाजत, या पासत गावात काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं. बाकी सगळे खाली बसा. खाली बसा, खाली बसा. एकही नाचायला तयार नाही. काय म्हणू टाकता? बसा खाली. हरी बोल. या कृष्णाच्या लग्नाला ही रुक्मिणी नटली, हरी बोल. या कृष्णाच्या लग्नाला जय हो. ही रुक्मिणी नटली, ए रुक्मिणी नटली, देवाचं मंदिर लागलं, ए रुक्मिणी नटली, परवाचं हे राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवार, राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवार, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं, या पासत गावात काही वाजत गाजत, या पासत गावात काही वाजत गाजत, सोन्याचं 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 बाशिंग गोपाल कृष्ण भगवान की जय. हॅलो, आजचे पंक्तीवाले यजमान यांना विनंती आहे, आपण महाराजाचा सत्कार करायचा आहे. ज्यांना ज्यांना स्टेजकडे येण्याची शक्यता आहे त्यांनी यावं. आजच्या पंक्तीमध्ये जे जे आहेत त्यांना यायची इच्छा असेल तर त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. ताबडतोब महाराजाचा सत्कार करायचा आहे. त्याच्यानंतर संध्याताई बालाजीराव कल्याणकर, तसेच नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीदादा कल्याणकर यांचाही सुद्धा आपल्याला सत्कार करायचा आहे. सर्व पंक्तीवाल्यांनी आजच्या ताबडतोब स्टेजपाशी यायचं आहे. थोडं पाठीमागे सरका, इथले सरका सरका, पाठीमागे सरका लवकर लवकर. बाई थोडं थोडं जागा द्या. खुर्च्या द्या. बजाले भाऊ, बजाले, दोनच बजाले, तिथं अडचण नको. या ना, नाही नाही, या दोघंही या. पलीकडून
म्हणजे ऐकून ऐकून चालतं ऐकून ये. हरि ओम हरि ओम. हॅलो. लगेच आरती होणार आहे आता 2 मिनिटांमध्ये. सत्कार कार्यक्रम झाला की लगेच आरती होणार आहे आणि आरतीनंतर लगेच पंगत होणार आहे. खालची हॅलो. चला आरतीचे यजमान चला आरती लावू द्या. चला आरती कर. नाव घेलेत का? लवकर घ्या म्हणा, वेळ कमी आहे. का रोसलेत ना वरदेव? हा चला चला. महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकतो वाकून, नेहाचं नाव घेतो, देवाचा मान राखतो. चला चला आरतीचे यजमान चला. उभं टाका, उभं राहा, उभं राहा. उद्या सुदाम चरित्र आहे, उद्या कथेची सांगता आहे. पोह्याचा प्रसाद घेऊन या आणि उद्या महापूजा होईल. जय
परम भले काळा परी गायत्री जारी रे आरती जय हो जय श्री राम आरती वेद करूचे मधुर जय हो जय श्री राम आरती करू भगवंता हे देवा साची वाणी सातकारी गुणगावणी शास्त्र पुराणी मुकुटमणी सजीविता परिमलता उदारता जय हो जय श्री राम आरती करू भगवते सनुवारस कीर्तो वास शोभारी उक्ता निर्मलनापि जने भजिता विहरे हरति भजतीता लोक सुखमये साधयोरुरे सेवुनि भ्रमणे पादारमये रसगीता आरति करू भगवंता जय हो जय श्री राम आरती करू भगवंता अपार महिमा राजा भगवे गुणसारा प्राची कीर्तनाचा मेवा कैवर सदा जडभूताचा स्वयं भवेचा तादृश रवी अंतरीचा तमारता आरती करू जय हो जय श्री राम आरती करू रे हासी कृष्ण गीते रे मनपूर्ण आनंद होता अक्षरण रचित लवकर 2-3 ठिकाणी लवकर वाटता येतो. बसा खाली बसा सगळे बाकी प्रसाददान होईल लगे प्रसाद घ्या. 2-3 मुलांनी प्रसाद घ्या 2-3 ठिकाणी. हरी